सर्वांना नमस्कार. बहरल प्रेम भाग 32. पण भाग सुरू करण्याआधी तुम्हा सर्वांना एक नम्र विनंती आहे की प्लीज कथा आवडत असेल तर जास्तीत जास्त लाईक शेअर करून चॅनलवर सबस्क्राईब नक्की करा. त्यामुळे मला मोटिवेशन मिळते. मॉम सकाळी सकाळी आलेल्या अभिच्या त्या हाकेने साधना यांचं काळीच काहीतरी अनिष्ट होण्याच्या भीतीने धडधडलं आणि त्यांच्या हातातून फोन खाली पडला. तसे डायनिंगवर नाश्त्याला बसलेले वसंतराव, राजीव आणि आरव उठून उभे राहिले, तर साधना तिथेच कोसळून बसली आणि रडू लागली. साधना, आई, काय झालं? तू इतकी का रडतेस? आरव साधनाच्या जवळ येत बोलला. तशी साधना पुन्हा त्याच्या गळ्यात पडून रडू लागली आणि तिने फोनकडे इशारा केला. तसा राजीवजी यांनी त्यांचा तो जमिनीवर पडलेला फोन घेतला आणि कानाला लावला. आता आरवचे आणि वसंतराव यांचे डोळे त्यांच्यावर येऊन थांबले. सोबतच आरवचे साधना यांना सांभाळणं सुद्धा सुरूच होतं. तो त्यांच्या पाठीवर हात फिरत त्यांना शांत करत होता. हॅलो अभि, राजीवजी फोन घेत बोलले. तिकडून अभिने रडत रडत त्यांना वेदांतिकाबद्दल सांगितलं. तसा त्यांना सुद्धा धक्का बसला आणि ते 2 पावले मागेच झाले. तर वसंतराव यांनी त्यांना सांभाळलं. राजीव आणि एक वेळ वसंतराव आणि एक वेळ आरव यांच्यावर नजर टाकली, तर त्यांच्या डोळ्यात आता काळजी आणि प्रश्न त्यांना दिसले. तर त्यांना बघून साधना पुन्हा तोंडावर हात ठेवून रडू लागली. आता कशी आहे ती? डॉक्टर काय म्हणाले? राजीवजी थोडे घाबरतच बोलले. तसा आता इकडे आरव पटकन उठून राजीवजी जवळ गेला. आत ओठीमध्ये आहे. डॅड, मला खूप खूप भीती वाटत आहे. तिला काही झालं तर? बोलून अभि तिकडे रडू लागला. अभि तू शांत हो बाळा. तिला काहीही होणार नाही. खूप स्ट्रॉंग आहे ती. आणि तू जर असा खचला तर तिला कोण सांभाळेल बाळा? राजीवजी त्याला धीर देत म्हणाले. भीती तर त्यांनाही वाटत होती, कारण अभिने सांगितल्याप्रमाणे गोळी अगदी हार्टजवळच लागली होती. त्यामुळे तिची कंडिशन आता कशी असेल ते समजू शकत होते. डॅड, ती मला वाचवायला, अभि कसा तरी अडखडत बोलला आणि पुन्हा रडू लागला. काळजी नको करूस, मी आता लगेच इथून निघत आहे. बोलून राजीवजी यांनी फोन ठेवला. अरे काय झालं? कोण ठीक नाही आणि अभि का असा रडत होता? बोल आता पटकन. वसंतराव थोडे वैतागतच बोलले. कारण मघापासून ती ठीक आहे, ती बरी होईल, इतकंच ते बोलत होते, पण पूर्ण काही सांगत नव्हते. म्हणून त्यांना आता जरा चिडच आलेली. हो बाबा, तुम्ही आधी शांत व्हा आणि प्लीज मी जे काही सांगेल त्याचा त्रास करून घेऊ नका. बोलून राजीव यांनी वसंतराव यांना सोफ्यावर बसवले आणि त्यांना वेदांतिकाबद्दल
सांगितलं. काय गुडिया? वसंतराव इतकंच म्हणाले आणि त्यांचे डोळे सुद्धा वाहू लागले. हो बाबा, तिचं ऑपरेशन सुरू आहे. अभि तिकडे एकटाच आहे. मला जावं लागेल. तुम्ही ते सगळं सांभाळून घ्या. राजीवजी बोलले आणि उठून उभे झाले. डॅड, मी सुद्धा येतोय तुमच्यासोबत. आरव डोळे पुसत. अहो, मी सुद्धा येणार. माझ्या अभिला माझी गरज आहे. साधना उठत बोलली. हे बघा, आता सगळ्यांनी जाऊन काही होणार नाही. वेदांतिकाला थोडं बरं वाटलं की आम्ही तिला घेऊन येऊ आणि इथे मुंबईमध्येच समोरची ट्रीटमेंट करू. तुम्ही काळजी नका करू. राजीव साधनाला बघत. सुनबाई, राजीव बरोबर बोलत आहे. पण साधना, ऐका आमचं. राजीवजी बोलले आणि जाऊ लागले. पण मी येणार म्हणजे येणार, आरव म्हणाला आणि आपल्या खोलीत निघून गेला. तसे राजीवजी यांनी नकारात मान हलवली. आता तो ऐकणार नाही, माहिती होतं त्यांना. त्यांनी पटकन आपल्या फोनवरून स्वित्झर्लंडची 2 तिकीटं ऑनलाईन बुक केली. आणि ते रेडी व्हायला खोलीत गेले. तसेच साधना सुद्धा आपले डोळे पुसत त्यांच्या मागे गेली. वसंतराव यांनी वर बघून मनोमन देवाला हातच जोडले. त्यांची तर आता सदाशिव यांना ही बातमी सांगायची हिंमतच होत नव्हती. देवा, सगळं ठीक कर रे बाबा. गुडियाला काहीही होऊ देऊ नकोस. तिला सुखरूप बाहेर आण या संकटातून. वसंतराव यांनी मनातच देवाला हात जोडले. इकडे थोड्याच वेळात राजीव आरव सोबत घरून निघाले. आरवला तर आता आपल्या गुडियाला बघितल्याशिवाय चैन पडणार नव्हतं. एकतर कितीतरी वर्षांनी त्याला त्याची गुडिया मिळाली होती. भलेही ती नात्याने त्याची वहिनी होती, पण आरव तिला आपली छोटी बहीणच मानायचा आणि म्हणून तो तिला गुडिया बोलायचा. आता आरव आणि राजीव जी दोघांनाही खूप खूप टेन्शन आलं होतं. त्यांना काहीही करून लवकरात लवकर तिथे पोहोचायचं होतं. इकडे अभि अजूनही ऑपरेशन थिएटरच्या बाहेर फेऱ्या मारत होता. एका सेकंदासाठी सुद्धा त्याचे पाय थांबले नव्हते. तिथला स्टाफ येता जाता त्याला बघत होता. मातीने आणि वेदांतिकाच्या रक्ताने माखलेले त्याचे कपडे, विस्कटलेले ते केस आणि रडून रडून लाल झालेले ते डोळे. चेहऱ्यावर थकवा, चिंता स्पष्ट दिसत होती. पण त्याला आता परवाच कुठे होती स्वतःची. त्याचा जीव तर अंदर जीवन आणि मृत्यूची झुंज देत होता आणि बाहेर तो त्याच्या काळजीत कासावीस होत होता.
नेहमी टॉपटीप राहणारा तो आज मात्र एका भिकाऱ्यासारखा दिसत होता. तिथल्या नर्सने 1-2 वेळा येऊन त्याला फ्रेश होऊन यायला सांगितलं होतं, पण तो होता की जागचा हलत नव्हता. तिथेच ऑपरेशन थिएटर बाहेर कधी उभा राहत होता, तर कधी इकडून तिकडे फेऱ्या मारत होता. आता सुद्धा तो तिथे कोपऱ्यात भिंतीचा सहारा घेऊन उभा होता की त्याच्या खांद्यावर एक हात आला आणि त्याने पटकन मागे वळून पाहिलं. समोर राजीवजी आणि त्यांच्या सोबत असलेल्या आरवला बघून त्याने पटकन राजीवजी यांना मिठी मारली आणि त्यांच्या मानेत चेहरा लपवून रडू लागला. आपल्या दादाचं हे रूप बघून तर आरवला स्वतःच्याच डोळ्यांवर विश्वास होत नव्हता. सोबतच त्याला आपल्या दादाविषयी वाईट सुद्धा वाटत होतं, कारण आजपर्यंत त्याने आपल्या दादाला कधीच इतकं खचलेलं बघितलं नव्हतं. नेहमी कितीही संकट आली तरी त्याने आपल्या दादाला एकदम कणखर आणि तटस्थ बघितलं होतं. पण आज त्याच्या दादाचं हे हळवं रूप बघून आरवचे डोळे सुद्धा डच्च भरून आलेले आणि त्याने सुद्धा जाऊन त्याला मिठीत दाबले. काळजी करू नकोस दादा, आपली गुडिया नक्की बरी होईल. अरे ती फायटर आहे, आरव बोलला. पण आरवचं वेदांतिकाला आपली गुडिया बोलणं त्याला राग देऊन गेलं आणि याही परिस्थितीत या राक्षसाच्या नाकपुड्या फुगल्या. म्हणजे काय म्हणावं या माणसाला. बिचारा भाऊ एवढ्या दुरून आला, काळजीने आपली विचारपूस करतो आहे, आपल्याला धीर देत आहे. हे ऐकायचं सोडून त्याने ऐकलं तर काय ऐकलं, आपली गुडिया. बरं ऐकलं तर ऐकलं, पण रागात नागपुड्या फुगवायची काय गरज होती त्याला. जरा म्हणून स्वतःवर ताबा नाही याचा. माहिती नाही आतापर्यंत कसं सांभाळलं याने स्वतःला. बोलून अभि पटकन आरवपासून बाजूला झाला. आता डॅड आणि भावाला बघून त्याचं राक्षसी रूप पुन्हा जागं झालेलं आणि तो आपल्या मूळ रूपात परत आला. बरं झालं बाबा, परत आला हा राक्षस. याला तसं लहान मुलांसारखं रडताना बघून मलाच कसं तरी होत होतं. आणि या कठीण काळात जितकी आपली माणसं जवळ असतात तितकाच माणसांना धीर मिळत असतो. नाहीतर अशा वेळी कोणीही माणूस रडेल. मग राक्षस असला तरी अभिसुद्धा माणूसच होता आणि आता तर तो आपल्या गोड प्रिन्सेसच्या प्रेमात होता, म्हणून तिला बघून जरा जास्तच घाबरला. पण आता आला आपला राक्षस परत. थोड्याच वेळात ओटीचा दार उघडला तसे ते तिघेही लगेच समोर झाले. डॉक्टर, गुडिया, प्रिन्सेस, आरव आणि अभि एकत्रच. तसं त्यांच्या तोंडून गुडिया ऐकून अभिने पुन्हा त्याला रागात चिडून बघितलं. आम्ही ऑपरेशन केले आहे. गोडी रिधियाच्या खूप जवळ होती, त्यामुळे त्यांना 24 तास तरी अंडर ऑब्झर्वेशन मध्ये ठेवावं लागेल. मग तुम्ही त्यांना भेटू शकता. आणि डोंट वरी, आता पेशंट डोक्याच्या बाहेर आहे.
काळजी घ्या बोलून डॉक्टर निघून गेले. तसं आता कुठे अभिच्या जीवात जीव आला आणि तो तिथे जवळ असलेल्या बेंचवर बसला. आरव आणि राजीवजी त्याला स्मित करत बघत होते. त्यांना सुद्धा वेदांतिका ठीक असल्याचा आनंद झाला होता. राजीवजी यांनी लगेच वसंतराव यांना कॉल लावून वेदांतिकाच्या ठीक असण्याची बातमी दिली आणि ते येऊन अभिच्या बाजूला बसले. तसं अभिने त्यांच्या खांद्यावर आपली मान टाकली. आरव सुद्धा तिथेच बसून आपल्या दादाचं हळव रूप बघून स्मित करत होता. मग कसा वाटला आजचा भाग? अभिचं हळव रूप तुम्हाला आवडलं का? कमेंट करून नक्की सांगा. आणि कथा वाचायला आवडत असेल तर लाईक शेअर करून चॅनलवर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.